चराचर ऐसिया विचरत रूपे मी काही भूत मात्री जो मज तोची माझी या प्रीतीचा समज तरी तू भेद बुद्धी ते त्यज ऐसीच भज मज लागे वचन नव्हे ते परमामृत सेवूनि पाही सद्गदित नेत्र आनंदाश्रू भरित कंठ दाटत बाष्पाही ऐसीच आणि गया बाईची कथा सुंदर प्रेमरसाची समर्थ साईंच्या भक्तैक्यतेची एकात्मतेची निजगुण घेऊन कुटुंब मुले बाळे एकदा पुरंदरे शिर्डीस निघाले तेही ती वृंताक फळे प्रेम समेळे दयासवे विनवी दयांचे कुटुंबास हरित एकाचे करी बाबास तुझयाच्या तळून काचऱ्या खरपूस वाढी बहुवस तया दे बरे म्हणून ती वांगी घेतली बाई जेव्हा शिर्डीस पातली आरती पाठी भोजन वेळी घेऊन गेली भरीत नित्याप्रमाणे नैवेद्य दावुनी बाई गेली ताट ठेवुनी सर्वांचे नैवेद्य गोळा करुनी बाबा भोजनी बैसले भरिताची चवी चाकिता लागले रुचकर वाटिले समजता काचऱ्या खाव्यासे वाटले चित्ता वदती आता आणात्या निरोप केला राधा कृष्णीस बाबा खोळंबले जेवावयास काचऱ्यावरी गेले मानस करावे काय समजेना हंगाम नाही हा वांग्यांचा आता हा पदार्थ होणार कैचा शोध पुरंदऱ्यांचे कुटुंबाचा आणि भरिताचा चालला तिने आणले जे ताट भरीत हे तो होते तयात असतील तिची या सामग्रीत वांगी कदाचित वाटले म्हणून तिचे पासी पुसता कळली काचऱ्यांची अनवर्थता एवढे बाबांचे प्रेम का त्या करिता चुकले समजता गळून बाई म्हणे भरीत झाले एकाचे दुपारी अर्पण झाले काचऱ्या नेईन मागाहून म्हटले दुसरे ते चिरिले तदर्थ पुढे ही वांग्यांची समूळ वार्ता हळूहळू जै कळली समजता जो तो आश्चर्य करी चित्ता पाहुनी व्यापकता साईंची आणि एकदा डिसेंबर मासी सन 1915 वर्षी याच बाईने अतिप्रेमेसी पेढा बाबासी पाठविला बाळाराम परलोकवासी क्रिया कर्मांतर करावयासी मुलास त्याच्या जाणे शिर्डीसी उसावयासी पातला जातो म्हणून सांगावयासी आला मुलगा तरखडांपाशी दया सवे काही बाबासी द्यावे मनासी कुटुंबाच्या पेढ्या वाचून दुसरे काही पाहू जाता घरात नाही आधीच निवेदित पेढा तोही मुलास घाई जाण्याची शिवाय तो मुलगा सुतकी पेढा ही एक उच्छिष्ट शिलकी तोची पाठवी तया सवेची की साई मुखी अर्पावया म्हणे दुसरे काही नाही हाची आता घेऊन जाई प्रेम पुरस्सर हाची देई खातील साई आवडीने पेढा गोविंदजीने नेला परी तो जेव्हा दर्शनार्थ गेला पेढा बिराडी विसरून राहिला धीरतै धरिला बाबांनी पुढे जेव्हा तिसरे प्रहरी मुलगा पुनश्च आला दरबारी तेव्हा विसरला पूर्वींच्या परी आला रिक्त करी मशिदीस वा मजसाठी काय आणिले बाबांनी त्यास पुसून पाहिले काही नाही म्हणता पुसिले स्मरण दिधले लव मात्र तुला कोणी काही वस्त दिधली नाही का मज प्रित्यर्थ नाही म्हणता साई समर्थ प्रश्न स्पष्टार्थ पुसिती अरे घराहून निघते वेळी